दिसते का बॅटरी वगैरे बॅटरी दाखवा मोठी आहे ना बॅटरी पांदीवर जातीच आहे पांदीवर जातीच आहे हे पकडा हे आटाचे काय नाही नाही काढलेले काढलेले निळा कशाचा वगैरे याचे बोर्डाचा कलर करू नका बरं ठीक एखादी हे घे भरणी भरणी आम्ही खाली चालते जास्त धामी खाना घे चल तो मसाले समोरून घेतो मित्रांनो आपण बघू शकता हा एक जॅकेट किलबॅक म्हणजेच पांदीवड जातीचा साप असून हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो। मित्रांनो असा साप चावल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट वगैरे घ्यायची आवश्यकता नाही, फक्त TT 0.5 cc चे एक इंजेक्शन घ्यावे लागते जेणेकरून तुम्हाला धनुर्वात वगैरे होणार नाही। मित्रांनो या सापाचा स्वभाव म्हणजे अतिशय चिडका असतो, आपण बघू शकता। मित्रांनो असं साप आपल्या घरामध्ये किंवा गोठ्यामध्ये आढळल्यास लगेच जवळच्या सर्पमित्राला कॉल करा जेणेकरून सर्पमित्र लवकरात लवकर येऊन त्या सापाला रेस्क्यू करतील। त्यानंतर तुम्हालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही आणि सापालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही। मित्रांनो या सापाला वेगवेगळ्या भाषेमध्ये पांदीवड, जॅकेट किलबॅक स्नेक, इरळ या नावाने देखील ओळखलं जातं। तर चला मित्रांनो बिना टाइम करून लगेच आपण या सापाला इथं पॅक करूयात। तर मित्रांनो आपण बघितलेले आपण या सापाला इथे व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलेले, त्यानंतर आपण उद्या सकाळी या सापाला रिलीज करणार आहोत। धन्यवाद। मित्रांनो आपल्याला अमोल पवार यांनी कॉल केला होता की आमच्या घरामध्ये वॉशिंग मशीनच्या खाली एक साप आढळून आलेला आहे, तुम्ही आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा। मित्रांनो त्या ठिकाणी आपण पोहोचलो आणि त्या व्यवस्थितरित्या त्या सापाला आपण तिथे रेस्क्यू केलं। त्यानंतर त्या सापाला आपण आपल्या गावच्या साईडच्या ओढ्यामध्ये, मित्रांनो हा साप पूर्णपणे बिनविषारी असल्या कारणाने आपण या सापाला फॉरेस्ट मध्ये न सोडता आपल्याच गावच्या साईडच्या ओढ्यामध्ये या सापाला रिलीज करणार आहोत। तर चला मित्रांनो लगेच आपण या सापाला इथे रिलीज करूया। तर मित्रांनो तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले असेल तर करून घ्या जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू जाईल। धन्यवाद।